आज शिरूर कासार शहरामध्ये महापूर आल्यानंतर शिंदफणा नदी ओसंडून वाहत होती. मोठ्या प्रमाणामध्ये बाजार तळावरील व्यापाऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. माझ्यासोबत इथे एक कापड दुकानदार आहेत, त्यांचं देखील लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे जे त्यांचं दुकानाचं सेटर आहे त्यांनी आता उघडलेलं आहे. साधारणतः दुकानामध्ये पाणी किती असू शकतं तर हे तुम्हाला आम्ही जिवंतपणे दाखवण्याचा एक प्रयत्न करतो. हे पहा, हे जी काच आहे तर हे काचीच्या लेवलला तुम्हाला हे जे पाणी दिसतंय का, इथपर्यंत ही जी लेवल होती पाण्याची, इथपर्यंत लेवल होती, इथपर्यंत पाणी दुकानामध्ये साचलेलं होतं. आणि त्याच्यानंतर दुकानामध्ये पाणी शिरल्यानंतर हे जे त्यांचं कापड दुकान आहे, त्यांच्या कापड दुकानामध्ये त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता पावसाच्या पाण्यामध्ये त्यांचे दुकानामधले जे साहित्य आहे ते सकट दुकानाच्या बाहेर वाहून आलेलं आहे. आपण जे आतमध्ये काय परिस्थिती आहे ती जाणून घेऊयात. मधील साहित्य आहे पूर्णपणे पाण्याने आणि चिखलाने पूर्णपणे भिजून त्यांचं नुकसान झालेलं आहे. अशा पद्धतीने दुकानाची परिस्थिती आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्यांचं कापड दुकान आहे, तर ह्या दुकानाचं पूर्णपणे त्यांचं नुकसान झालेलं आहे. पूर्णपणे चिखल आणि पाणी याच्यामध्ये कापडामध्ये शिरलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणखीनही याच्यामध्ये पाणी आहे. 10 ते 15 लाखांच्या वर त्यांचं इथं नुकसान झालेलं आहे. तुम्ही माझ्या खाली देखील पाहू शकता अशा पद्धतीने हे बघा तुम्ही पाणी आणि चिखल साचलेलं आहे. आपण दाखवण्याचा एक प्रयत्न करू. हे पहा, पूर्णपणे चिखलामध्ये त्यांचं साहित्य म्हणजे खराब झालेलं आहे. माझ्यासोबत व्यापारी आहेत, हे दुकानाचे मालक आहेत. आपण त्यांच्याकडून याची अधिक माहिती घेणार आहोत. तुमचं नाव? विकास वनारसे. शिंदफणा नदीला महापूर आल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, त्याच्यामध्ये तुमचं देखील दुकानाचं नुकसान झालेलं आहे. तर तुमचं साधारणतः किती लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे, काय माहिती सांगा? 10 ते 15 लाख रुपये नुकसान झालेलं आहे. पूर्ण पाण्याने माल भिजलेला आहे आपल्याला, आणि सगळ्यासाठी नवीनच माल आणला. सगळंच भिजलेला आहे, सगळं माल टोटल भिजलेला आहे. आम्हाला कॅमेऱ्यामध्ये थोडा तुमचा माल दाखवताल का? तुम्ही पाहू शकता व्यापाऱ्यांचं म्हणजे जे दुकान आहे या दुकानामध्ये जी पाण्याची लेवल होती ती कमीत कमी 10 ते 12 फूट पर्यंत पाणी होतं. पूर्णपणे माल हा भिजलेला आहे. हे बघा, इथं तुम्ही पाहू शकता पूर्णपणे दुकानामध्ये चिखल, माती आणि पाणी देखील साचलेलं आहे. तुम्ही शासनाकडे काय मागणी करणार आहात? असं काय आता काय मागणी करणार? तुमची नुकसान भरपाई मिळण्यासाठी नुकसान भरपाई जेव्हा ते त्याची नुकसान भरपाई. आता आमचं 10-15 लाख नुकसान झाले, पूर्ण पाण्यातच गेले सगळं. आपण पाहिलं इथे एक कापड व्यापारी होते, त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. पूर्णपणे पावसाचं पाणी दुकानामध्ये शिरल्यानंतर अशा पद्धतीने दुकानामध्ये चिखल झाला होता. पूर्णपणे त्यांचा माल आज पूर्णपणे कामातून गेलेला आहे. पूर्ण कामातून गेला 100%. तर अशा पद्धतीने शिरूर कासार बाजार तळावरील अनेक दुकानांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपण इथं पाहत आहोत. व्यापाऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. माझ्यासोबत या दुकानदार आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. तर त्याच्या अगोदर तुम्ही त्यांच्या दुकानाची परिस्थिती बघा. इथं काही त्यांच्या दुकानाच्या वह्या देखील आहेत बिलिंगच्या, त्या देखील पावसाच्या पाण्यामध्ये पूर्णपणे अशा भिजलेल्या आहेत. आणि बाजूला तुम्ही पाहू शकता त्या दुकानाच्या ज्या मांडण्या आहेत त्या मांडण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरल्यानंतर जो माल आहे दुकानातला तो देखील खाली पडलेला होता. अशा पद्धतीने कपड्याचं त्यांचं नुकसान झालेलं आहे. हे पूर्ण तुम्ही पाहू शकता, पूर्णपणे चिखल आणि माती आणि पाणी देखील याच्यामध्ये दिसत आहे. तर असं त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. माझ्यासोबत व्यापारी आहे तिथं. तुमचं साधारणतः किती लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे? 5 लाख रुपयापर्यंत नुकसान झालेलं आहे. 5-6 लाख रुपये. दुकान उघडल्यानंतर पाणी कुठपर्यंत होतं दुकानामध्ये? फार ह्याच्यापर्यंत होतं, 10 फुटापर्यंत. 10 फुटापर्यंत होतं. हा. मग त्याच्यानंतर आता तुमचं जे नुकसान झालेलं आहे तर याच्यामध्ये कोणतं कोणतं साहित्य होतं आणि काय काय नुकसान झालेलं आहे? रेडीमेड कपडे होते सगळे, साड्या होत्या थोड्याफार, पॅन्ट शर्ट, गाऊन, टॉप, असं वाहन होतं. बरंचसं माल होता, लय मोठा माल होता त्यात. आणि गठ्ठे बांधून ठेवलेले होते, ते बी त्यात भरले. ते गाडीत गठ्ठे टाकले.
ते दुकानामधलं जे चांगलं साहित्य तुम्ही ते गाडीमध्ये भरलेलं आहे आणि जे देखील खाली जे साहित्य पडलेलं आहे जे पावसाच्या पाण्यामध्ये चिखलामध्ये खराब झालेलं आहे हा तर आता तुम्हाला सरकारकडून काय मागणी आहे शासनाकडून शासन काय आता जे मदत भेटेल ती. याचा पंचनामा वगैरे काय केला नाही, पंचनाम्याला कोणीच आलेलं नाही. शासकीय अधिकारी कर्मचारी कोणी पंचनाम्यासाठी इथं आलं होतं कोणीच नाही आलेले. आम्ही आमचं नीट करीत बसलो. तुम्ही पाहिलं तर हे शेतकरी असतील किंवा व्यापारी असतील किंवा छोटे मोठे दुकानदार असतील किंवा हातगाड्यावरचे काही दुकानदार असतील असे बरेच लोकांचं इथं पावसाच्या पाण्यामुळे लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. काही किराणा देखील दुकानदार आहेत त्यांचं देखील नुकसान झालेलं आहे. आज शिरूर तालुक्यामध्ये शिंदफाना नदीला महापूर आल्याच्या नंतर आपण बाजार तळावरील एका घरी इथं पोहोचलेलो आहोत. तिथं एका कुटुंबाच्या म्हणजे नुकसान झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं असं घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, चिखल देखील आहे, लाखो रुपयाचं त्यांचं नुकसान झालेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये घरांचं देखील नुकसान होत आहे आणि कुटुंबातील जे साहित्य आहे याचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एका घरामध्ये आपण इथं आलेलो आहोत. पूर्णपणे तुम्ही पाहू शकता हे घरामध्ये पाणी साचलेलं आहे, हे चिखल आहे आणि पूर्णपणे तुम्ही पाहू शकता घरामधलं सगळं साहित्य म्हणजे पावसामध्ये चिखलामध्ये पूर्णपणे भिजलेलं आहे. आपण ह्या घटनेविषयी ह्या कुटुंबासोबत संवाद साधणार आहोत. तरी हे घरामध्ये साधारणतः पाऊस पडल्यानंतर आहे का घरामध्ये पाणी शिरलं होतं तर तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि पाणी घरामध्ये कुठपर्यंत आलं होतं पर भीतीपर्यंत पाणी आलं होतं. एवढं मोठं पाणी आलं, भरपूर नुकसान झाले आमच्या घरामध्ये. पाणी भरपूर पाणी आल्यामुळे त्याच्यामुळे आमचं खूप सामान गेलं, नुकसान झालं. सगळं दुकानात फ्रीज ब्रीज वगैरे सगळं कपाटानं पाणी शिरले घरामध्ये, सगळ्या घरात झालं पाणी. साधारणतः पाणी शिरल्यास नंतर तुम्हाला पाणी म्हणजे आतमध्ये आल्यानंतर कधी कळालं, माहिती कधी भेटली की पाणी पावसाचं पाणी घरामध्ये शिरलेलं आहे? पाणी आलेलं तेव्हा कळालं आम्हाला पाणी आलेलं. पुढून पाणी आलं गुडघ्याचं तेव्हा आम्हाला बाहेर कळालं पाणी. आम्ही 5 वाजल्यापासून बाहेरच येतो. पाणी इतकं भरपूर पाणी होतं त्याच्यामुळे आम्हाला संध्याकाळी सामानच भेटलं नाही, वेळच भेटला नाही वर ठेवायला सामान आम्हाला. इतकं आमचे हे झालेले. पावसाचं पाणी आल्यानंतर तुम्हाला म्हणजे अंदाज नव्हता की समजा एकाएकी झालं पाण्याचा अंदाजाचा काय प्रश्नच नाही ना. आम्हाला वाटलं दररोजच्या पाणी असतं पाणी, पण एवढं भरपूर पाणी येईल असं आम्हाला वाटलंच नव्हतं. आणि आम्ही तसंच बसायलो घरामध्ये. पाहिलं तर पाणी वरून पुढून पाणी आलं ज्यावेळेस त्यावेळेस काय काय ठेवा वरून काय काय नाही. पोरग धरते ओढीत आहे मला तसं मग पसारा तसाच ठेवला घरामध्ये. कपाटानं पाणी, दुकानानं सगळं नुकसान झाले आमची, भरपूर नुकसान झाले पाण्याची. तुमच्या दुकानाचं देखील नुकसान झालेलं आहे आणि घराचं देखील नुकसान झालेलं आहे. याच्यामध्ये साधारणतः काय काय नुकसान झालेलं आहे तुमच्या याच्याबद्दल माहिती सांगाल आम्हाला? जेवढं सामान आहे का आमच्या विक्रीचं तेवढं नुकसान झालं. सगळं पिठच झालं, पिठाचे डबे मसाले वगैरे सगळं आमचं वाया, तेल बिल चक डबे गेले आमचे पाण्याच्या टाक्या वरून पडल्या खाली. तुम्ही पाहिलं हा जो सीन आहे तर हा कुठला म्हणजे बाहेरचा सीन नाही, हे एका कुटुंबामध्ये आपण इथं घरी आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने चिखल इथं साचलेलं आहे, पावसाचं पाणी देखील आहे. हे देवघर आहे, देवघरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. म्हणजे पावसाच्या पाण्याचा कहर कसा आहे उघड्या डोळ्याने तुम्ही पाहू शकता. इथं तुम्ही पाहू शकता इथं वर देवघरामधील जे देव आहेत ते वर काढून ठेवलेले आहेत आणि पूर्णपणे पावसामुळं कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे. इकडे शौचालय आहेत, शौचालय देखील तुमचं नुकसान झालेलं आहे. शौचालय पूर्णपणे पडून गेलेलं आहे. तर याच्या पाठीमागच तुम्ही बघू शकता खडकेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. हे महादेवाचं मंदिर ही पूर्णपणे पडलेलं आहे. महादेवाच्या मंदिराचे जे संरक्षण भिंती आहेत त्या देखील पडलेल्या आहेत. हे समोरच्या बाजून तुम्ही पाहू शकता.